रायगडच्या रोह्यामध्ये देखील कुंडलिका नदी ही दुथडी भरून वाहू लागलेली आहे। कुंडलिका नदीवरील दोन्ही पूल हे वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आलेले आहेत। अलिबाग पुणे मुंबईकडे जाणारी वाहतूक त्यामुळे बंद आहे। आपत्कालीन व्यवस्थापन टीम आणि पोलीस सध्या सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय। डोंगर माथ्यावरील नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। रोह्याची कुंडलिका नदी देखील तुडुंब भरून वाहते। कुंडलिका नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे। रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदी ही तुडुंब भरून वाहत आहे। मी आता कुंडलिकेच्या नदीच्या तीरावर उभा आहे। आपण पाहू शकता कुंडलिका नदीच्या वरती असलेला रोहा अष्टमीला जोडणारा जो पूल आहे तो पूल आता पाण्याखाली गेलेला दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। कुंडलिका नदी तुडुंब भरला असल्यामुळे कुंडलिका नदीच्या काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि याचबरोबर आपत्कालीन व्यवस्थापनाची ही इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। कुंडलिका नदीच्या या पुलावरनं जोरदार पाणी जात असल्याने वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आहे। यासह रोहा शहरानजीक असलेल्या भुवनेश्वर या भागातील काही भागात पाणी साचल्याचे दिसून येत आहे। महत्त्वाचे म्हणजे रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कुंडलिका नदीला पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येते। कुंडलिक महादेव सरसंबे, पुणे न्यूज, रोहा, रायगड।